हॅलो हॅलो. तर याच दरम्यान शुभागमनामध्ये सन्माननीय बुर्दुल गावचे मोतीराम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आपण पाहता चिंतामण शेठ पाटील यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोतीराम शेठ पाटील आणि चिंतामण शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. तो सलामी की जोड़ी जा रही है, देख सकते हैं एवन जोड़ी, एवन जोड़ी देख सकते हैं सलामी की, और एवन जोड़ी देख सकते हैं हम्पार की अरविंद मात्रे, और देख सकते हैं हमारे बालाराम पाटिल भूमिपुत्र। सन्मान्य चिंतामण शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्यासोबत आपण पाहता सन्मान्य मोतीराम शेठ पाटील यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपलं या स्पर्धेच्या वतीनं. तो आए हुए हमें दर्शक और खिलाड़ी और हमारे मान्यवर, यकीनन उनका हम तहे दिल से शुक्रिया करते हैं, अदा करते हैं। झाड़ों की खूबसूरती होती है फूलों से, आसमान की खूबसूरती होती है तारों से, और मंच की खूबसूरती होती है हमारे मान्यवरों से। हम मान्यवरों का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और चलते हैं दोस्तों, यह सामना चालू और शुरू होने जा रहा है। दो टीमें देख सकते हैं। तर या ठिकाणी आपण पाहता हरचंद्र खन्ना भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं योगदान आलेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार. अरे देख सकते हैं यार, ये गेंद कहाँ गए, स्टेट ड्राइव किया था लेकिन 2 रन यहाँ मुकम्मल हो चुके हैं। देख सकते हैं, और ये अच्छी गेंद उठा के खेला है हवा में, गेंद फील्डर कैच के नीचे, और फील्डर के पोस्ट से बाहर कैच, लेकिन उठाए फेंके जब तक। देख सकते हैं 2 रन मुकम्मल. डाल बात लोनसा, कौन सा नहीं फटकाएला दोनसा. तो टोटल हो चुका है यहाँ पे 4. गेंदबाज हमारे देख सकते हैं प्रेम, प्रेम अच्छा नाम है प्रेम, और स्टेक पे देख सकते हैं बल्लेबाज प्रतीक और दूसरे बल्लेबाज प्रणव, प्रतीक और प्रणव. और उठा के खेला है हवा में गेंद, क्या गेंद जाएंगे सीमा रेखा पार, सफेद डगरी पार, टांगा पलटी, गोरा फरार, चौकार. काफी देर बाद चौका गया. के फील्डर ने कोशिश जरूर की थी, लेकिन टोटल हो चुका है यहाँ पे 8. इस चौके के मदद से चौका मारने वाले बल्लेबाज देख सकते हैं हमारे प्रतीक, प्रतीक, प्रतीक शानदार चौका. हालांकि शुरुआत तो अच्छी हुई है, 2-2 रन और उसके बाद एक चौका. और गेंदबाज देख सकते हैं प्रेम, प्रेम गेंदबाजी के लिए तैयार, सामने प्रतीक, और ये बेहतरीन शॉट, गेंद गई सीमा रेखा पार, 4 धावांसाठी. और इस चौके की मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 12 रन. बल्लेबाज देख सकते हैं प्रतीक. ओहो, अच्छी गेंद, उतनी अच्छी तरीके से खेला है, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, वहां फील्डर तैनात है, फील्डर के पहुंच के अंदर उठाए फेंके जब तक यहाँ पे 2 रन मुकम्मल. या दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होते लालचंद शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कूलर आम्हाला लाभलेला आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रतीक जिन्होंने अभी तक गेंद खेली है 5 और रन बनाए हैं 14, सब गेंद उन्हें ही खेली है. यकीनन स्टेक पे, नॉन स्टेक पे देख रहे हैं प्रणव, प्रेम, अच्छी गेंद, ब्लॉक लाइन की गेंद थी प्रेम की, और यहाँ 1 रन.
हालांकि गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा लय भाड़ी भावा प्रेम, लेकिन थोड़े महंगे साबित हुए यहाँ पे। 15 रन हो चुके हैं एक ओवर की समाप्ति पे। प्रणव को काफी देर बाद स्टेक मिलने वाली थी, लेकिन अब नहीं मिलेंगी, 1 रन निकाले हैं। तो मेरे ख्याल से नॉन स्टेक पे ही रहेंगे प्रणव, मछली की तरह तरफ रहे नॉन स्टेक पे। कब मिलेंगे स्टेक, ये बड़ा सवाल है। आशीष आशीष पाटिल भी एक अच्छे खिलाड़ी है, अच्छे गेंदबाज और एक अच्छे बाइकमैन। बाइकमैन तो आशीष पाटिल। और यहाँ देख सकते हैं 2 टीम हमारे जय दुर्गा रंजन बी और गौरी स्पॉट नेवाली, दोनों के बीच में सामना, कांटे की टक्कर होंगी। आतिश गेंदबाजी के लिए आए हैं, स्टेक में वापस आए हैं। प्रतीक प्रतीक वापस आए हैं। आशीष आतिश गेंदबाजी के लिए तैयार। आतिश आतिश देखना क्या कर दिखाते हैं। प्रणव नॉन स्टेक पे है, काफी देर बाद स्टेक मिलने वाली थी। और ये देखिए बेहतरीन शॉट, 1 रन दौड़ के पूरा किया, दूसरा रन लेने की कोशिश की है और यहाँ पे रन आउट का खतरा हो सकता है। और यहाँ 2 रन मुकम्मल। वापस यहाँ पे देख सकते हैं प्रणव नॉन स्टेक पे 2 रन। इस 2 रन से टोटल बढ़ता हुआ 17 रन। गेंदबाज आतिश और बल्लेबाज देख सकते हैं प्रतीक प्रतीक और याच दरम्यान शुभागमन होते भुराजी पाटील यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। और उठा के खेला है हवा में गेंद, कैच के नीचे फील्डर आणि फटका फसला। नाव फलंदाज येऊन थांबून परत बसला। मिली है पहली सफलता ऊंची मछली जाल में फंस चुकी है, जिन्होंने रन ठोके थे 17, अकेले के 17 रन। अब प्रणव देख सकते हैं यहाँ पे नॉन स्टेक पे ही है। अब गए हैं विक्रम विक्रम टू सामने आतिश। विक्रम तो आतिश टोटल रन हो चुके हैं यहाँ पे 17। उठा के खेला, ये देख सकते हैं आर पार सीमा पार टांगा पलटी, घोड़ा फरार, षटकार। छक्का ठोका है बल्लेबाज ने। विक्रम बेहतरीन शॉट हुआ, फील्डर तैनात है, फील्डर के पोस्ट के अंदर गेंद और यहाँ पे उठा फेंके 2 रन निकाले हैं यहाँ मुकम्मल। हालांकि रन आउट का खतरा था, लेकिन प्रणव को देख सकते हैं लगातार नॉन स्टेक पे। तो टोटल यहाँ हो चुका है 25 रन। 4 गेंद हुए हैं। आतिश विक्रम बेहतरीन शॉट लॉन्ग ऑफ के दिशा में, वहां फील्डर तैनात आए। यहाँ पे 1 ही रन, शानदार फील्डिंग का मुजाहरा। हालांकि देखा जाए तो एक्स्ट्रा कवर से भाग के आए और गेंद उठाई और फेंकी और 1 ही रन। इस 1 रन से टोटल गार्ड स्कोर गार्ड पे 26 रन। एक फील्डर को 4 काम होते हैं, भागना, झुकाना, उठाना और फेंकना, उसमें 1-2 रन निकल ही जाते हैं। तो गेंदबाज फिर से तैयार आतिश। और ये देखिए योकर लेन की गेंद थी और अंपायर की उंगली आकाश में। पोलैंड में वापस विक्रम।
प्रणव 0 रन बना के पॉइंट में वापस। अब गेंदबाज आए हैं धीरज, धीरज आए हैं और बल्लेबाज आए हैं आशीष, और नॉन स्टेक पे देख सकते हैं विक्रम। आशीष और विक्रम, गेंदबाज देख सकते हैं धीरज, स्टेक पे विक्रम, नॉन स्टेक पे आशीष और यहाँ धीरज। हॅलो, आमच्या व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत बुराजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. तर मी विनंती करेल साईनाथ पाटील यांना की आपण बुराजी पाटील यांचा शुभ सन्मान करावं. देख सकते हैं तीसरा, मौसम ने ली अंगड़ाई तू चल मैं आई। शुभागमन होते ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होते ते आरती मंडप डेकोरेशनचे प्रोपायटर सन्मान्य रघु मामा यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर सिद्धी करवले गावाला नेहमीच सपोर्ट ज्यांचा राहिलेला आहे ते आमचे आरती मामा, आरती मंडप डेकोरेशनचे प्रोपायटर या ठिकाणी सीमा रेखा पार 6 रन। ने आके छक्के से खाता खोला। टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 32 रन। तो धीरज पहले विकेट लिया और ये देखा अच्छी गेंद, और गेंद जा रही सीमा रेखा की तरफ। वहां फील्डर तैनात है लॉन्ग ऑफ में, उठाए फेंके जब तक के शायद 1 ही रन निकाला है। तो आशीष आए हैं, अब टोटल हो चुका है 33 रन। आशीष देखना है आशीष क्या कर दिखाते हैं। आशीष एक हटिटर बल्लेबाज है, मजबूत बल्लेबाज है, धमाकेदार बल्लेबाज है, लेकिन गेंदबाज काफी अच्छे हैं। पहले गेंद पे विकेट चटकाया, दूसरी पे छक्का। धीरज उठा के खेला है, वहां फील्डर तैनात है, फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। प्रथम आए हैं, लेकिन 2 सफलता ली है धीरज ने। लेकिन लाजवाब गेंदबाजी धीरज के माध्यम से देख सकते हैं। प्रथम उठा के खेला है, आसमानी टोला, और अंपायर अरविंद म्हात्रे बोला 6 6 6 रन। है 39 रन। और यहाँ पे अंपायर की उंगली आकाश में, क्लीन बॉल्ड, नजरबंदी, डंडी गुल। 3 विकेट लिए। हालांकि देखा जाए धीरज ने
तो पहली गेंद पे विकेट, दूसरे गेंद पे छक्का, तीसरी गेंद पे 1 रन, चौथी गेंद पे विकेट, पांचवी गेंद पे छक्का और छठी गेंद पे भी विकेट लिया। लाजवाब गेंदबाजी, एक बार ताली हो जाए धीरज के लिए। धीरज पण शुभागमन झालेलं आहे मारुती पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आरती मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर सन्माननीय रघु मामा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. रघु मामा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है। निशान गेंदबाजी के लिए आए हैं और बल्लेबाजी कर रहे देख सकते हैं बल्लेबाज सुशांत, निशांत और सुशांत, क्या जोड़ी, निशांत और सुशांत। ओहो अच्छी गेंद वहां पे देख सकते हैं, लॉफ के फील्डर की अच्छी फील्डिंग, उल्टा फेंके जब तक 1 रन टोटल हो चुका है यहाँ पे 40 रन। निशान गेंदबाजी के लिए तैयार। अब नए बल्लेबाज आए हैं स्टेक पे, वैभव, वैभव क्या कर दिखाते हैं, देखने वाली बात हो सकती है। ओहो वैभव दिशा दिखाना चाहते थे, पॉइंट की दिशा में गेंद ढकलना चाहते थे, लेकिन बल्ले के पल्ले गेंद आई नहीं। डॉट गेंद की समाप्ति देखते रह गए यहाँ वैभव। तो रुका हुआ स्कोर यहाँ 40, गेंद हुई अभी तक 2। इस ओवर की 4 गेंद बाकी है स्विलिंग की। निशांत गेंदबाजी के लिए तैयार, वैभव बल्लेबाजी के लिए तैयार। देख सकते हैं रीजन में थोड़ा प्रॉब्लम, हमारे अंपायर देख सकते हैं बालाराम पाटिल और दूसरे अंपायर देख सकते हैं अरविंद महात्रे सर। तो टोटल हो चुका है यहाँ पे 40। वैभव, ओहो अच्छी गेंद, रन आउट का खतरा और यहाँ बाल बाल बच गए बल्लेबाज। 1 रन जरूर मिली है यहाँ पे लेग बाय के रूप में, शायद लेग बाय के रूप में 1 रन मिली है। टोटल हो चुका है यहाँ 41 रन। अभी 3 गेंद बाकी है। कितने रन ठोकने में कामयाब होते हैं सुशांत, कितने रन रोकने में कामयाब होते हैं निशांत, ये देखने वाली बात हो सकती है। सुशांत और निशांत लेग बाय के रूप में, और ये देखिए अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। सुशांत चूक गए हैं यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति, हालांकि 1 छक्के के साथ खेल रहे हैं। यहाँ 4 गेंदों में 8 रनों का योगदान दिया है। अब गेंद बची है सिर्फ और सिर्फ 2 गेंद बची है। सुशांत, ओ हेलीकॉप्टर उड़ाया यहाँ पे, अच्छी फील्डिंग, उठाए फेंके जब तक लॉन के फील्डर और ये रन आउट। एक रन। हेलो जेडी भाई यहाँ से रवाना होते हुए उनका ही हार्दिक आभार। तो जेटी भाई की एंट्री रॉयल है, ऐसा लग रहा है जेसी भाई है, 3 आदमी पीछे वो आगे। तो स्वागत है आपका भी, और आपका देख सकते हैं अब 1 गेंद बाकी है। बल्लेबाज आए हैं, बल्लेबाज आने वाले, नए आने वाले नॉन स्टेक पे है। गौरव, बेहतरीन शॉट हुआ, फील्डर तैनात है, फील्डर बन गया दर्शक, सीमा रेखा पर 4 धावांसाठी। इस चौके की मदद से टोटल हो चुका है यहाँ पे 46 रन। 47 की विन है यहाँ पे, 47 रन बनाने हैं 4 ओवर में। हेलो
तर शहबाज शेख आणि शनवान शेख आणि सलमान शेख त्रिवेणी संगम खूब बहुत अच्छा सपोर्ट करते हैं सीएसके टीम को। तीन शेख भी बोल सकते हैं, तीन ठाकुर तीन शेख। त्रिवेणी संगम है उनका। हो यकीनन तीन शेख, गावठी भाषा में बोला थे तीन शेख। बहुत अच्छा सपोर्ट रहता है उनका, तो यकीनन रहना भी चाहिए। यहाँ देख सकते हैं 47 रनों का टारगेट है यहाँ गौरी स्पोर्ट नेवाली के लिए। कैसा पार कर पाएंगी, रोकने में कामयाब होंगे या ठोकने में कामयाब होंगे, कौन जीतेगा कौन हारेगा, कौन पहुंचेगा सुपर 8 में और कौन जाएगा घर सुपर 4 में। यकीनन सुपर 4 में तो कौन जाएगा घर, ये देखने वाली बात हो सकती है। यकीनन मैं अशरफ पटेल विदाई लेता हूँ, बोलने में कुछ गलती हुई तो माफी चाहता हूँ। चमन में फूल खिलते रहेंगे, अगर जिंदगी रही तो मिलते रहेंगे। नक्कीच चांगलं समालोचन। जय हिंद जय महाराष्ट्र। तर अपन लेकिन कल आने वाले हमारे अशरफ जी पटेल उनका सम्मान कल करेंगे क्योंकि बड़ा योगदान उनका रहा है। तर आपण पुढील सन्मान करणार आहोत सन्माननीय 2025च्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला पाहा मिळतं। उपस्थितांचं सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या दिवसामध्ये शेवटचा मॅच एकीकडे असेल गौरी स्पोर्ट नेवाली आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ जय दुर्गा रोंजन बी। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये रोंजन संघाने धावा केल्या त्या 46-47 टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय गौरी स्पोर्ट नेवाली। पहिलाच बॉल फटका चांगला, अगदी सरळ चेंडू सीमा बार, पहिल्याच बॉलवरती दणदणीत षटकार। लागोपाठचे 2 षटकार। दुसरीकडे बॅटिंग लाईनअप पुन्हा एकदा तिसरा पाहायला मिळेल का? व्हाट अ शॉट, सुपर डुपर, हे लगा सिक्सर, लागोपाठचा तिसरा। आता थोडंसं एकत्र यायला लागल्यात। आता पाहतो आपण थोडा हल्ला चढवलाय। चला लगेच सामन्याला सुरुवात करा, कारण पाहता वातावरण 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायला पाहिजे। आयोजन कमिटीची आपल्याला सक्त ताकद आहे। जरी सुद्धा शेवटचा सामना असला तरी सुद्धा आपण निघून जातोय, मात्र आयोजकांना उद्याची पूर्वतयारी करावी लागते का उद्या काय करायचं त्याच्यासाठी मॅनेजमेंट कमिटी सज्ज असते। त्यामुळे आता वेळेवरती या आणि वेळेवरती खेळा। आम्ही सातत्याने हाच मंत्र तुम्हाला देत असतो। लागोपाठचे 3 षटकार आजच्या दिवसामध्ये पहिला फलंदाज पहा मिळतोय धीरज कातारा। यावेळेस ग्राउंड शॉट, फटका जमिनी लगत आहे, एकदम कंप्लीट सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका। थ्रो चांगला होता, कलेक्टिंग करा आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात। जर व्यवस्थित कलेक्ट केला असता तर या 2 धावा रनआउटची संधी होती येते फलंदाज अतुलला बाद करण्याची, मात्र नाही आहे। 2 धावा मिळाल्यात, एकूण 20 धावा, 47 टार्गेट आहे। प्रत्येक मॅच मध्ये जेव्हा प्रथम बॅटिंग केली आहे रंजन टीमने मोठी धावसंख्या उभी केली आहे। फुल टॉस, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, गुड फिल्डिंग, अतिशय चांगला फिल्डिंग। अक्षय पाटील होते पॉइंटच्या दिशेला।
एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय आणि एकच धावसंख्येवरती त्यांना पुन्हा एकदा माघारी धरलं. डॉट आलाय. सुरुवातीला 3 षटकार, त्याच्यानंतर 2 आणि आत्ताचा चेंडू डॉट. एकूण धावसंख्या 20 झाली आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल, पण यस ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे. शेवटचा चेंडू डॉट फेकला जातोय. सुरुवातीला 3 मोठे फटके आले आणि त्यानंतर 3 चेंडू अतिशय चांगले फेकले. एकूण 20 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्यात. 18 मध्ये बनवायच्या त्या 27 धाबा. समीकरण थोडंसं सोपं झालंय जे मागडं वाटत होतं, कारण सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. फलंदाज धीरज कातारा या फलंदाजाने गौरी स्पोर्ट नेवाई संघाच्या बाजूने. दुसरीकडे रंजन बी संघ आता एक रणनीती आखावी लागेल की आता कशा प्रकारे आपल्याला या 27 धाबा रोखायच्या आहेत. तर नक्कीच मैदानाची पाहणी करत असताना आमचे सर्व आयोजक मंगू पाटील हेल्थ ग्रुपचे मॅनेजर आहेत, त्यानंतर समीर पाटील, अमर पाटील, ऋतिक भोईर, त्यानंतर ओमकार पाटील आणि अक्षय पाटील हे, आणि त्यानंतर अक्षय मडवी मॅचला या ठिकाणी आपण पाहता चौफेर मैदानाच्या फेरी मारत असताना. चांगला चेंडू होता. यावेळेस जागा बनवून शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. बॉलर पाहा मिळतोय आपल्याला प्रणवला पाहतोय. अगोदर प्रथमला पाहिलं, आता प्रणव आलाय. गोलंदाजी मार्कवरती 4 त्यांचे गोलंदाज वापरण्यात येतात. 4ही एकदम तेज गोलंदाज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, कॅचिटचा कॉल मात्र नाहीये. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सफर, षटकार. रोहिदासजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकाराला पुन्हा एकदा सामन्याला काटणी देणारा हा फटका आता अतुलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता झेल टिपण्याची संधी आहे. गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपला जातोय. प्रतीक पाटील होते तिथे आणि पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. सामन्यामध्ये ट्विस्ट. शुभागमन होते. आरती मंडप डेकोरेशनचे प्रोपायटर सन्माननीय आमचे रघु मामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या सवेत आमचे वामन पाटील रिक्षावाला यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावरती. रघु मामा म्हटलं तर नवनवीन रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहेत. एका रात्रीमध्ये मांडव बांधण्याचा विक्रमी त्यांच्या नावावरती आहे. ते आमचे रघु मामा यांचं आगमन. हा, निश्चितच येथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाल भासलेत. वाईड बॉल, 1+1, 2 धावा मिळतील. आता असे खराब चेंडू फेकून चालणार नाही आहेत, कारण आता धावसंख्या झाली आहे ती 28 धाबा. दुसरं षटक मार्गसह 28 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. अद्याप 19 धावसंख्येची गरज आहे. 19 19 धाबा करायच्यात अद्याप गौरी स्पोर्ट नेवाली संघाला. शेवटचा सामना जो जिंकेल तो क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. फुलटॉस, फायदा उठू शकले नाहीये. अगदी टोईंगला लागला. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल नाहीये. एकेरी धाव मिळाली. बक्षीस फेरी पात्रमध्ये जाण्याची संधी आहे दोन्ही संघांना. अतिशय महत्त्वपूर्ण सामना. रघु मामा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रघु मामा म्हटलं तर फार मोठं नाव आहे मित्रांनो. आणि तसेच वामनजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे.
त्यानंतर रोहिदास पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चेंडू अगदी वेगाने फेकला जातोय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे अद्याप. लास्ट गो. आता धावसंख्या एकूण झाली आहे ती धावा झाल्या त्या 29 धावा झाल्यात. 13 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे अद्याप मॅच मध्ये. अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. यावेळेस फटका चांगला आहे. डीपेक्षा कबरला फिल्डर उपस्थित झाल्यात. एकच धाव. ओ गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. आता 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. नेट टू नेट फाईट पाहायला मिळतात युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं मनापासून स्वागत. पुढे एकदा मॅच मध्ये पाहतोय. 12 मध्ये 17 बनवायचे आहेत टीम गौरी स्पोर्ट नेवाली संघाला. याच्या अगोदर पागल्या आपण आशिषला नेहमी तिसरं षटक फेकत असताना मात्र आता थोडेसे बदल केल्यात त्याने, चेंजेस केल्यात. आता 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. मॅच नेट टू नेट फाईट. पहिलाच बॉल थोडासा आखूड टप्पा ठेवलाय. चेंडू जातोय डॉट. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या होत्या. मग राहिल्या किती होत्या? 18 मध्ये 28 बनवायच्या होत्या. आणि आता 11 चेंडू 17चं समीकरण पहा मिळतं. दुसरं षटक सुद्धा चांगलं पाहायला मिळालं प्रणवचं. एक षटकार जरी आला असला तरी एक त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याच्यानंतर एक चेंडू डॉट फेकला. एकेरी धाव मिळाली. आणि 12 मध्ये 17ची गरज असताना आता 11 मध्ये 17 बनवायचे आहेत. वाईड बॉल, वाईड बॉल. 11 मध्ये 16 बनवायला लागतील. एकात दुसरी चूक आता मागात पडेल टीम रंजन संघाला. कारण जेथे एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिले जातोय. चौकार षटकार सुद्धा येत असताना आपण सातत्याने पाहिलं. मग आता या चुका का? बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर होते मात्र एकेरी धाव. एकच धाव पहा मिळतं. आता 10 मध्ये 10 चेंडू 15. 10 चेंडू 15ची गरज आहे. अतिशय सामना रोमांचकारी अवस्थेमध्ये असा सामना आज पहा मिळतो या मैदानावरती. कारण दोन्ही संघ आता क्वालिफायच्या दिशेने पाऊल उचलल्यात. जी दिवसभरात केलेली मेहनत आहे दोन्ही संघ रोंजन आणि नेवाली. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी पेकली जातोय. गुड बॉलिंग. सच अ ब्युटिफुल बॉल. 9 चेंडू 15. आताचा सामना पुढे सरकतोय. थोडासा सामना कठीण होत चाललाय नेवाली संघासाठी. ज्या नेवाली संघाने खास करून धीरजने चांगली बॅटिंग लागोपाठ 3 षटकार टोकले. मग तोच धीरज आता चेंडू डॉट खेळतोय. हुक केलाय चेंडूला. फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये लॉंगलेगच्या दिशेला. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. जरा किसमें कितना है दम. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर. 8 चेंडू 11. ओ पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर वेगाने आल्या तोपर्यंत 2 धावा घेण्याचा माणस आणि 2 धावा. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तामेल पाहायला मिळतोय. आता 7 मध्ये 9. एक चौका आला. पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी केली आहे. मात्र ही गोलंदाजी आहे रंजन संघाची. कधी सामना त्यांच्या बाजूने झुकेल. मात्र जोपर्यंत धीरज सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे मैदानावरती थोडीशी दमछाक झाली आहे. सुरुवातीपासून मोठे फटके खेळल्यात आणि आता कदाचित थोडासा बे मिळालाय. ओ पुन्हा एकदा अगदी बॅक टू बॉलर्स. आणि ते पहा डायरेक्ट हिट नाहीये आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. आता काय केलं
क्षेत्ररक्षकाने षटक समाप्त होतोय. आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 8. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. आता मॅच मध्ये वापसी कोण करेल? मॅच अतिशय रोमांचकारी स्थितीला पाहायला मिळतं. टीम रंजन की नेवाली? त्याच्या विरोधात खेळणारा संघ गौरी स्पोर्ट नेवाली. दोन संघ पाहतोय क्वालिफायच्या दिशेने. दोन्ही पण संघाची मजबूत दावेदारी पाहायला मिळाली. जो जिंकेल तो पुन्हा एकदा या ठिकाणी उद्या फायनलचा दिवस आहे खेळण्यासाठी येईल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ओव्हरपिच मिळाला. लॉंगॉनच्या वरून ठोकलाय तो षटकार आणि आता फक्त 5 मध्ये 2. पण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. 6 चेंडू 8 ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती धीरज काताराने टोकला षटकार आणि आपल्याकडे स्ट्राईक का ठेवली आहे हेच कधी सांगत असताना तो 5 चेंडू 2 धावा अद्याप संपला नाहीये. आशिष पाटीलला पाहतोय आपण. ते सर्रार गोलंदाज हुक केलाय आणि सामना फिनिश केलाय. एमएस धोनी स्टाईलने षटकार टोकून धीरज कातारा यू आर ऑन अ फायर. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्मान्य पाहुणे आमचे आरती मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर सन्मान्य रघु मामा यांचा शुभ सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेल. 13 चेंडू 40 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचे राजेश शेठ कातारा सुद्धा